कार्यक्रमस्थळी अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी अगदी काही क्षणांचं शुभागमन होतं। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अगदी काही क्षणांत कार्यक्रमस्थळी उपस्थित होते। त्यांच्या समवेतच या सर्व मान्यवरांचं स्वागत सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय नगराध्यक्ष अमोलजी मोहिते साहेब, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी.जी. बनकर साहेब, हे दोन्ही प्रमुख मान्यवर सर्व जाती मान्यवरांचं या ठिकाणी कार्यस्थळी राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई साहेब यांचा देखील सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने व्हावा अशी विनंती आहे। त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, सन्माननीय आमदार सुनीलजी कांबळे साहेब यांचं स्वागत या अनावरण प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं। आणि या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं या सुंदर सोहळ्याची क्षणचित्रे आवर्जून कार्यस्थळी घेतली जात आहेत। आणि या विशेष प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर यांच्या समवेत सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, याशिवाय इतर मान्यवर पुष्पहार पुष्पवृष्टी करून या आदरणीय व्यक्तिमत्वाला अभिवादन आदरांजली व्यक्त करतात। मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी या सुंदर सोहळ्याची क्षणचित्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री शिवराजजी चौहान साहेब तसेच सातारचे लोकप्रिय आमदार व कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच युवकांचे आयडॉल गोरगरिबांचे कैवारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सर्व पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज 15 मे 2026 रोजी शाहू चौक येथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। त्यामुळं मी सर्व शाहू नगरवासियांना या लोक अनावरण सोहळ्याचे शुभेच्छा देतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो। तसेच ज्यांनी या कार्यामध्ये माझ्यासोबत काम केलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो। जय भीम जय भारत। तुम्ही केलं वाटतंय? नक्कीच मी केलेला माझ्या मनाची संकल्पना होती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शाहू चौक येथे पूर्णाकृती पुतळा असावा आणि ती जी संकल्पना होती ती आज 100% पूर्ण झालेली आहे। त्यामुळं खरं तर मी अभिनंदन माननीय अभिजित बापट साहेब, मनोजजी शेंडे, माधवीताई कदम तसेच आत्ताचे नगराध्यक्ष माननीय अमोलजी मोहिते साहेब तसेच आत्ताचे उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर साहेब आणि आत्ताचे जे नगर परिषदेचे सीओ आहेत दळक साहेब यांचंही मी मनापासून आभार आणि अभिनंदन मानेन। तसंच सातारा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांचंही अभिनंदन आणि आभार मानेन।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला ज्यानं घराघरामध्ये क्रांतीनं पोचवलं आणि घरातला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जागा केला आणि आपल्या अधिकारासाठी ज्यांना लढायला शिकवलंय ते आमचे अण्णाभाऊ. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण म्हणजे सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायाची छाती 56 इंच होणार आणि मान गर्वानं उभी राहणार असा आजचा क्षण आहे. मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या विचाराला घराघरात पोचवणारं आणि घराघरातून माणसाला ज्वलंत बनवणारं आणि बाबासाहेबांच्या विचाराशी लढायला शिकवणारं हे नेतृत्व आहे. जे का रंजले गांधले त्याचे आपले म्हणले अशा पद्धतीची व्याख्या अण्णाभाऊंना लागू होते. अण्णाभाऊंनी रंजल्या गांधीचं नेतृत्व केलं, कष्टकऱ्यांचं केलं, शोषितांचं केलं आणि पीडितांचं केलं आणि म्हणून अण्णाभाऊंच्या आज या पुतळ्यासमोर आपण सगळे नतमस्तक होऊन विसावत आहोत. अण्णाभाऊंनी श्रमिकांना न्याय देण्यासाठी जिथं विसावा घेतला ती अण्णाभाऊंची चरण आहे. या चरणाला मी विरोध पक्षाच्या वतीनं आणि तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर उद्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये अबकड्याच्या लढाईमध्ये मला वाटतं कदाचित कुणाचं काय सत्तं कुणाचं काय सत्तं मला माहीत नाही, पण या लढाईत जर माझ्या मातंग भावंडांना न्याय मिळणार असेल, त्यांचं आरक्षण कंटिन्यू होणार असेल आणि त्यांना जर या अबकड्याच्या लढाईनं भविष्याचा त्यांचा जर दरवाजा उघडणार असेल तर तमाम बौद्ध बांधव तुमच्या सोबत आहेत. पण त्या आरक्षणानं उद्याच्याला आमचं सगळ्यात आरक्षण जात असेल तर आम्हाला एकत्रित याचा विचार करावा लागेल आणि ही लढाई खरंच चांगली आहे का वाईट आहे याच्यावरती आमच्या समाजातल्या मातंग समाजातल्या चर्मकार समाजातल्या सगळ्या बांधवांनी एकत्र बसून विश्लेषण उभं करावं आणि सरकारनं याच्यात आम्हाला नेमकं काय देणार ह्याची एक परिपत्रिका जाहीर करावी आणि आम्हाला द्यावी. नाहीतर धोब्याचं पुत्र घरी बी उपाशी घाटावर बी उपाशी असं काही नको आहे. आम्हाला उद्ध्वस्त करणार असेल तर आम्ही सगळे मिळून विरोध करू आणि आमच्या भावंडांनी जर आम्ही पोटभर जेवलो तर आमचा धाकटा भाऊ तो उपाशी असेल तर त्याला पोटभर जेवायसाठी कोरभर राखली द्यावी. आमचा त्याला विरोध नाही. ठीक आहे. ओके.